तर राम राम मंडळी, माझ्या दिवसाची सुरुवात झाली इथून. तर सकाळ सकाळी मी मारल्या दोरी उड्या आणि त्यानंतर ही एक्सरसाइज करून मी निघालो ब्रश करायला. ब्रश करता करता मला दिसला कारल्याचा वेल. इकडे या मित्रांनो, हा बघा किती सुंदर कारल्याचा वेल आहे. ह्याला किती सुंदर सुंदर कारले लागलेले आहे. तर कारल्याची भाजी कोणाला कोणाला आवडते ते कमेंट मध्ये नक्की सांगा, पण मला खूप आवडते. कारले पाहून झाल्यानंतर मी पेला चहा. चहा पिऊन झाल्यानंतर मी केले आंघोळ. आंघोळ झालेले आहे. मी घेतले कपडे घालून. आंघोळ करून मी बसलो अभ्यासाला. थोडं वाचून लिहून झाल्यानंतर तर मी न दादा निघालोत कांद्याची पिशवी घेऊन दुकानात इकायला. तर 50 किलोची झालेली आहे. कांद्याची पिशवी इकून मी आणि दादा आलो टेलर कडे. टेलर काकांनी माझी पॅन्ट शिवून दिली आणि शिवून झाल्यानंतर ड्रेस घेऊन मी निघालो घरी. कपडे घेऊन मी पोहोचलो घरी. घरी पोहोचतोय तर वरून कॉल आला की पाण्याची बाटली घेऊन इकडे पोहोच. तर पहिल्यांदा भरली पाण्याची बाटली आणि मी निघालो वर. सोयाबीनच्या रानात 2-3 अँगलने व्हिडिओ घेतले आणि मी निघालो सोयाबीनच्या रानात. बाटली घेऊन मी आलो सोयाबीनच्या रानात. तर पप्पा मम्मीला आधी पाणी दिलं आणि त्यांनी पाणी पिऊन मला म्हणले तूही जरा हातभार लाव. मग मी लगेच उपटायला सुरुवात केली गवत. अशा दुसऱ्या अँगलनं ही व्हिडिओ घेऊन वातावरण झालं होतं थोडं ढगाळ आणि किती सुंदर व्ह्यू झालेला आहे मित्रांनो. खूप झालं गवत उपटायचं, म्हणलं थोडं आता आराम करून घेतो म्हणून थोडं बसलो. मी बसलो होतो पण मम्मी पप्पा चालूच होते म्हणून मलाही उठावे लागले आणि लागलो गवत उपटायला. उपटीत होतो तवरच असा रपक्या पाऊस आला. वाटलं लय येतोय आणि मला घरी जावं लागतोय. तवरच बंद पडला. मग काय लागलो डबल उपटायला. तर आईला विचारलं आणि किती गवत उपटायचं आहे. आई म्हणली हे सगळं. घरी जाता जाता इथे पण एक दिसला कारल्याचा वेल. याला पण छोटे छोटे कारले लागले होते. कारले पाहून मी आणि दादा निघालो घरी. हे बघा मित्रांनो, आपली मका किती मोठी झाली आहे. तर मी आलो घरी. घरी आल्या आल्या विहिरीत डोकून पाहिलं तर दोन्ही बोर असे विहिरीत चालू होते, पण पलीकडचा बोर बंद पडला होता. त्याचं पाणी संपलं होतं. तर आपल्याला खबर आली होती की सीताफळ पिकले आहेत. तर लगेच गेलो मी आणि दादा सीताफळ तोडायला. वाटातच पेरूचं झाड होतं. त्याला लागले होते खूप छोटे छोटे पेरू. झाड कशाचं आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आल्या आल्या मी लागलो सीताफळ शोधायला. बऱ्याच वेळ सापडून मला सापडत नव्हते. बऱ्याच वेळाने मला एक सीताफळ सापडलं. हे बघा किती सुंदर सीताफळ आहे. मला भेटलं सीताफळ म्हणून मी निघालो घरी. असं म्हणल्यावर दादा म्हणला मला. तर मी म्हणलं दादाला तू हे खा. तर दादा म्हणला तुझ्या बसलं दे मला आणि तू दुसरं खा. तर मी दुसरं शोधलं आणि मी आणि दादा निघालो घरी. तर भेटूया पुढच्या रविवारी.